तू आहे ना आज ते काम करून टाक बरं का. अहो आज करतो ना डेपुटी नाका तळतळ कर राव लय तळतळ करता माणूस तुम्ही. अरे तळतळ नाही, शेतीचे काम वेळेवर झाले तर चांगले राहतात बाबा. मी आजच्याला करतो पण एक ध्यानात ठेवा काय? डेपुटी पैसे ना माझ्या ताब्यात द्या. पारीच्या ताब्यात अजिबात पैसे द्यायचे ना. अरे तू काय ज्ञान गेलं का काय? पैसे तुझ्या ताब्यात द्यायला तू पैसे घेऊन बसलाय भाऊ. रात्री काल दिले दिवस दिलेले पैसे सकाळ रात्री सोडून जातो. तू 150 ऍडव्हान्स मध्ये घेतलंय माझ्याकडे 3 दिवसापासून मला होले मारतोय तू. पण 150 रुपये राहिले नाही का त्याच्यातले. हा, आता कसा जागेवर आला? आता कसा जागेवर आला? 150 रुपये 150 राहिलेत ना तर 150 सगळं काम कर देतो. नाही तर तू आहे ना मला डोकं फिरू नको. मी आता तुझ्या बायकोकडे येईन आणि येणे पैसे घेतले म्हणून सांगन मी. तिला नका सांगू नाही तर लय तमाशा होईल मग काम नाही करणार मी. हा. तर नाही सांगत तू काय कर जाय आणि 2 दिवसात तेवढं मला काम करून घे हा, बरं का? करतो. येणं करू नको. मला आहे ना ग्रामपंचायतीचे काम हे काम माझं डोकं आउट झालंय. झाल्या. अरे ये ना कुठं निघाला? अयो का हो साधा भाऊ. काही नाही. अरे बाबा कुठं तक चालू आहे? काय करतो? अहो तक तक म्हणजे ते डेपुटीचं काम घेतले लय साधा भाऊ लय किचकिच असते भाऊ. डेपुटीने एकदा काम दिलं ना लय टेन्शन येतं हो. अरे जालू किती कष्ट कर, जीवन आहे ना क्षणभंगुर आहे. माणसाचा घडीचा भरोसा नाही. तू लय तक नको करू. काय आहे तुला सांगू का? किती केलं हा वर काय घेऊन जाणार एक माणूस? हे वर काय नेत राव साधा भाऊ. अरे कमराचा करगुटा सुद्धा इथे काढून घेते. पण मी करदुडातून बांधत नाही साधा भाऊ. माझ्या गमराला कधी करदुडाच नसतो. मी तोडून टाकीत बहिणी मानला का. हा का? गाली जा. कमून तुझी नाडी जर खराब झाली हा. तर करगुटा लय कामाला येतो. करगुटा ठेवीत जा. कोणती नाडी? चड्डीची. शेवटीची होय. अरे करगुटा आहे ना, करगुटा म्हणजे हे अंग झाकण्याचं एक मेन मशीन आहे ती. आज एवढा घ्या करतो. एवढा घ्यायचा नको करू. 4च पदराचा पण राहू दे. करगुटा असून द्यावा त्याचं आणि दृष्ट होत नाही. विशेष म्हणजे कोणाची नजर लागत नाही. काय म्हणतो साधा भाऊ. या काळ्या जाल्याला टमुऱ्या डोळ्याला कोण बघायचं आपल्याला? कोण नाही बघणार आपल्याकडे. काय दिसते लागती मला. अलीकडे ना ट्रेंडिंग मध्ये आहेत हायटेड आणि काळे सावळे आणि हितवायवणी कोरलेली दाढी ट्रेंडिंग मध्ये आहे. फक्त काय आहे, तू जरा टोपी पायजामा नाही तर अलीकडले पोर आहेत ना ते हा. तंग पॅन्टी घालीत आहेत, वर टी शर्ट. टंक म्हणजे तंगा म्हणजे जीन पॅन्ट असतात. मग टाईट. Tight pant असतात त्या. मग पायजामा येतो शिवून घेऊन नको ते लुक नाही येत. नाही नाही येत. त्याला आहे ना ती पॅन्ट बेल्ट आणि जीनची पॅन्ट काय होतं महिना वापरली ना समजत नाही मळालेली ते घाली. तुला दृष्ट लागण्यासारखं तुला देवाने रूप दिलेले. फक्त काय तुझं पाशी बरी जागा चुकलाच पारीपाशी. आता ठीक आहे जागा चुका नका पण तुला ती योग्य जागा आहे. मला सांगायचं तात्पर्य एकच, काय किती वनवन केली ना असे माणसं येतात हा बाहेरून कुठून तरी. कुठून? ताण राहतो त्याला इंग्रजीत ट्रेस म्हणतात. बाहेरून सगळे एकदम मस्त माणूस दिसतो, हा. घरी गेला गचाक गाचाक म्हणजे लगेच अटॅक अयो कार्डिक अरेस्ट म्हणतात. लगेच आउटच जागेवर जागेवर जातं. म्हणून आहे ना आयुष्याचा आनंद घ्यायचा, खायचं प्यायचं मस्त जगायचं. काही नाही रे, काही राहत नाही इथे. लई तक करायची नाही. कसं आहे म्हणजे आयुष्य आपल्याकरता काय आहे? काही सगळं दुसऱ्याकरता चालू आहे. आता तुझंच बघ, तू किती कष्ट करीतो. हो कष्ट केलं ना तरी माया ना घराला पुरतच नाही. हो किती करा काही नाही. आणि त्याच्यात काय मला एकच समजत नाही, शेवट आपल्याला काही नेता यायचं नाही. नाही ना राव. आणि मग काय आहे, मी तर ठरवलेलं आहे आलं जीवन. प्रत्येक जीवनाचा आनंद घ्यायचा, प्रत्येक दिवसाचा आनंद घ्यायचा, आयुष्य जगायचं. उगाच नुसतं टाक ते डेपुटीचं काय तक चालू असते जगायला. आपल्याला एकदम निवांत आयुष्य जगायचं बा. मरेपर्यंत जगायचं. अयो साधा जगता मध्येच मारायचं आणि पुचकायचं तसलं नाही. मरेपर्यंत देवानी काय 80, 85, 90 दिला असेल. तो स्पीड थोडा कमी राहील पण मुक्कामाच्या ठिकाणी. दादा भाऊ तुम्ही काय म्हणा बरं का, या जाल्याच आहे ना डोकं उघडीलं बरं का तुम्ही. हा अरे म्हणून ना लय थकथक नको करू. कामं धंदे हे कायम चालणार आहे पण आपल्या जीवाचं आपल्याकडं पाहायचं. तुला लय सांगतो असे लय ते झुंझुनवाला
एवढे पैसे गेला बिचारा, काही नाही त्या पैशाचं. हा जाऊ द्या भाऊ, आता जाऊ का मग साधा भाऊ मी. अरे आपल्याकडं कोणतं आपल्याकडं काय आहे? आपल्याकडं खुळखुळा झालेलं आहे. बरं तू चाललाय तर आता कोणाकडे चाललाय? कोणाकडे बिनाकडे नाही, डायरेक्ट घरी जाणार, मस्त आपणार, रिलॅक्स मध्ये, टेन्शन घ्यायचं नाही. बस लागत हा. टीज भर पोटाला लागत काय? ही टीज भर पोट अख्खं जग आहे ना, जग गिळायची तयारी ठेवते. आपल्याला जितकं लागन तितकं तेवढंच खायचं, मस्त काय आहे, मजा अलीकडे करायची. ना ज्यांचे पोट मोठे झालेत हा ते उठतेच सकाळी पळात येत का तर आत जावा, आणि काहींचे पोट आत गेलेले आहेत ते उठतेच सकाळी पळात येत का तर पोट भरावं. तर आपण आहे ना आपलं वाढू न द्यायचं नाही आणि खपाटीला जाऊन द्यायचं नाही. रिलॅक्समध्ये जेवढं लागत आहे तेवढंच कमवायचं. चालतंय साधा भाऊ, मग काय आता माय डोकं उघडीलं म्हणले, आता आपण हटणार नाही भाऊ, मस्त खाणार पिणार आयुष करणार. आम्ही आलं तर माणूस साधं लोकांना विचारलं का लोक फोन करून म्हणते कडशी खाली बॉडी. हा बॉडी म्हणली नाही पाहिजे ना अजिबात आपल्याला. ओके जा. आणि आता हे काय वर न्यायची गोष्ट नाही, नाही. सगळं खाली सोडायचंय. जग हे नश्वर आहे. हा. हे सगळं हे आज आहे उद्या नाही. हे देह फक्त आत्मा चिरकाल आहे. कुठं आहे ती नाही सांगता यायचं, पण लोक म्हणतात आत्मा हा आणि देह हा नश्वर नाश. आणि आत्मा हा अनंत आहे. म्हणजे तो काय बस बस बस. आता मला बी तुला काही ज्यादा उच काटून सांगता येत नाही, पण एवढंच ही सगळी बॉडी इथंच राहणार आहे. आणि काय नाही, आपल्याच वावरातले मनभर लाकडं आपल्यावर चढीत येत आणि आपल्या अंगावर टाकीत येत. काजळी आली का मीठ ते बी दुकानात खाली पडलेलं, काजळी झटकून पटक्याने जळायला पाहिजे आणि आपल्याला इथून उठून घरी जाता आलं पाहिजे. काही नाही, काही राहिलं नाही. जातो साधा भाऊ, आता जे आल्याच्या डोक्यात आलेले योग्य नाशिवंत. मी उगाच बसतो हा. का ओढराच्या खाली खोडाला पाठ टेकून मग जातो आता मस्त एकदम पैकी ताणून देतो काही नाही. हा, आणि बाहेरून कडी लावून घेऊ, आतून कडी लावून घेतो, कोणाला उघडीत नाही आली पाहिजे. लागले तर मला सांग. तू आता डेप्युटीकडे चाललेला होता कामाला ना? हे आता नाही जा डेपुटी पेपटी कोण नाही आपल्या पुढं आता. आराम करायचा. आराम नाही होऊन द्यायचं, पण आपल्या मनावानी आपल्या मनाचे आपण राजे. चालतंय. जा, चाल, जा, जा. आईला एक हात मारला पाहिजे होता काय ना, अजून जरा जरा भारी वाटलं असतं. दुकान बिकान धुवून बिवून झालं आता एकदम व्यवस्थित सगळं मस्त. ए जालो, काय अरे काय आहे? न बोलताच चालला तू तर कुठं कामाला निघाला काय गडबडीत? कोण तू ए काम नाही चाललोय मी, घरी चाललोय श्याम्या. घरी? हा मग घरी चाललोय. आता काय घरी जायचं वेळ आहे का? अरे काम धंद्याला जावा, सणासुदीचे दिवस येत. ए जाऊ दे भाऊ श्याम्या, घरी जाऊन मस्त आराम करायचा भाऊ, टाकाटक. हा टेन्शन घ्यायचं नाही, डोक्याला ताण द्यायचा नाही. बरं आहे भाऊ, तो काम धंदे करायचे नाही परत मग म्हणायचं उधारी द्यायला पैसे नाही, याला पैसे माग त्याला पैसे माग. हा तुम्हाला सांग श्याम्या, तू किती फुसफुस पास केलं, सगळं कलर मारला, सगळं आमकं केलं. तू सांग हे दिय काय नाशिवंत आहे का नाही? हा आहे का नाही मला तू एक सांग, नाशिवंत आहे का नाही दिय? खरं आहे, कवा तरी जायचं झालं म्हणजे एकदा. मग तू किती बी शेंगदाण्यात आहे ना खडे टाकून ये, तरी काही घंटा फरक पडणार नाही. माणूस मिळाला, तुम्हाला एक सांग, माणूस मिळाला हा तर मिळाल्यावर काय लागत? मीठ लागत का नाही? हा मग स्वस्त लागत का नाही? हा माणूस मिळाला का मीठच मारावं लागत. तू सांग मला, जर माणूस मिळाला, जर त्याला तू सांग आता तिथं शेंगदाण्याचं त्याला वापरते का आपल्याला? नाही नाही काय ते असं? दारडा वापरी हा, स्वस्त वापरते का नाही? मग किती कमी होणं तू इष्टिक तुला कामी येणार आहे का नाही? येईन का? नाही राव, ते कपडेला ते सुद्धा बाहेरचेच लोक आणतात. हा मग हे दे भाऊ नाशिवंत आहे. अरे पण हे झालं सगळं तत्वज्ञानाचं, तुला भेटलं कोण एवढा गुरु? होय. हा? कोण म्हणजे? हा आपल्याला आहे ना अभ्यासू मान गुरु भेटलाय आपल्याला. हा आपल्या गावात मग महापुरुष शब्द सांगून गेला मला. काय म्हणला? काम धंदा करायचा नाही, घरी जाऊन झोपायचं. मग अरे पण जवळ जीवन आहे, जवळ जगतोय आपण, तवर तरी काम धंदा केला पाहिजे ना आपल्या जीवासाठी. सांग बरं, जाऊन झोपला तर कोण खायला राहील ना आपल्याला? तेवढं करायचं ना पोटासाठी ना, कुणी देतं आपल्याला. हा चालता चालता 100 रुपये कामायची, पण टेन्शन ताण घ्यायचं नाही अजिबात. अरे भाऊ तो हा ये दे भाऊ नाशिवंत आहे. कुठून दिवस उगवला काय नको आज. कुठून वाल्याचा म्हणजे? वाल्मिकी झाला. हा काय काय नाही तुला काही नाही बोललो. चांगलंय चांगलंय, ये मग काय आता. जाऊ का भाऊ, काळजी घे, लय कष्ट करू नको, दुकान आजचे दिवस बंद राहा, मस्त खाटावर जाऊन जाऊ. बस तो ऐकलं म्हणजे झालं.
काय शेजारच्या दुकानदाराने सांगितलं काय तुला श्याम्याला जाऊन सांग दुकान बंद ठेव म्हणून? ए भाऊ तू ये बघ मी चाललोय आराम करायला हे जे आल्या काय टेन्शन घेत नाही भाऊ. हा हे दे नाशिवंत आहे. दे ना शिवंत अवघडे भाऊच्या आलेच. चला आपलं उघडा दुकान. ए झालं कुठं चालला? तेजेश भाऊ हा काय नाही चाललो होतो तिकडं घरी चाललो होतो मी. काय चाललंय का कुठं घरी? तेजेश तुला एक सांगू का हा मी चाललोय आराम करायला. तुला महत्वाची गोष्ट सांगू का हा हा बघ ह्या जगात आहे ना किती कष्ट कर किती काम धंदा कर ते काय पुरत नाही भाऊ. हे दे कसं आहे माहितीये ना नाशिवंत आहे. असं आहे का? मग मा नाही मग फक्त जेवायचं झोपायचं काय फक्त? हा जेवायचं आणि झोपायचं मस्तपैकी आराम करायचा. मी सुद्धा अरेस्ट होणार आहे. हायर होणार आहे? हा पण तू अरेस्ट होणार आहे. आपण टेन्शन नाही घ्यायचं मस्त आराम करायचा. आता डोकं फिरलं बिरलं काय? अरेस्टचा अर्थ कळतो का तुला येडे? ओय अर्थ कळतो म्हणजे चांगला कळतो मला. मस्त आराम करायचा टेन्शन घ्यायचं नाही खायचं प्यायचं मस्त झोपायचं. आपल्याला जेवढं लागत तेवढंच कामाचं. पण तेजेस तुला महत्वाचं सांगू का तू ना सिटीत जाऊ नको बघ बरं का. गावाकडे आलास ना आराम कर एन्जॉय कर मस्त फिर. ऐक ना भाऊ तुझ्या घरीला कमवून ठेवला असेल तर तू कर आराम. आम्हाला कष्टच करावं लागणार आहेत. अरे सिटीत गेला सिटीत किती गाड्या घोड्या वाहत्यात अचानक गेला तर काय संग येणार आहे. करदुडा सुद्धा येणार नाही तुझ्या सोबत माहितीये का. वरून येईन पांढरं कापाड. हा कुठं आली विचारते परत लोक बॉडी कुठे आली त्याची नाव सुद्धा घेणार नाही तुझं. झाल्या तो डोकं काय खराब झाला काय सकाळ सकाळ? माझ्या डोक्यात काय कामाची गणगण? तू काय लावलंय हे अरेस्ट आरामन मोह माया नश्वर येडा झाला काय जरा? मी येडा नाही झालो. मग आपल्या गावात आहे ना मोठा भारी अभ्यासू व्यक्तिमत्व भेटलेला आहे. त्यांनी आपल्याला 4 गोष्टी ज्ञानाच्या शिकल्या त्या मी आपल्या डोक्यात घेतल्या. काही असू तुम्ही मी अरेस्ट होणार आहे. मी चाललो भाऊ. ए जा बाबा जा. हे सकाळ सकाळ डोक खाताय नश्वर येड. काय म्हणता रे पोटी? काय नाही भाऊ काय आज दुकान बंद करून निघला का? हा झालं आता दिवाळी गिराईक सगळं व्यवस्थित एकदम. मग आता काय थोडं आराम. आता कसं गिराईक थोडं शांतच हा होतं. का? चिडी दिवाळी म्हणतो आमच्या व्यापारी भाषेत. एवढं आहे ते आहे. हा. चालतच. तुम्ही काय गडबड? काय नाही ग्रामपंचायत मध्ये गेलतो. होय हा ते जाल्याला डबा घेऊन जायचं कामाला दिलं लावून त्याला मग शिक. आणि आता जायचं 2 दिवसापासून येतच नव्हतं. नुसतं पैसे घेऊन जातं आणि निश्चय करत. मग सकाळी जरा बोललो थोडा गेलाय आता. गेला ना. गेलाय ना मग हा काय घरी गेलाय झोपायला. काय बघ बा आता आणतो. आता मी त्याला काढून दिलाय मग 1.5-2 तास झाले जवळजवळ. तुम्ही काढून दिल्यावर त्याला एक महान व्यक्तिमत्व भेटलं. हा विचारवंत. आणि त्याच्या डोक्यात घातलं हा देह नश्वर आहे. हा काम करून काही उपयोग नाही. जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. मला तत्वज्ञान शिकित होता. म्हणले भाऊ जाय जागापुरतं तरी करू दे आम्हाला. येऊन आला काय? नाही प्यायलेला नव्हता. मग पण तत्वज्ञान मात्र भारी भरले ठासून डोक्यामध्ये एकदम. मला म्हटलं दुकान बंद कर. काय नको सांग राव. मी त्याला मला म्हणला गडबडीत गेला माझ्यापासून. मला म्हणलं आज काय तुमचं 2 दिवसात काम ठेवीत नाही. कशाचं तो काय? मन, कधी कशाचं भेटला तुला? काय? आता 15-20 मिनिटं झाली. घरी गेलाय तो. काय करावं गोधडी घेऊन झोपला बी असेल तो. डोकं आउट झालंय. माणसं भेटाना देखतं कामाला आणि लोक बी असे करतात ना. चल बरं 2 मिनिटं ये बरं. आता मला कशाला नाही चल, त्याच्या बोल. पैशाकडे आता. मी काय म्हणलं तुम्हाला दारा घेऊन झोपलाय दारात त्यो. चाल्या ए जालू चालू ए जालू डोळा उघडा ना त्याचा. एवढा झोप- काय नेमकं मनात काय आहे? माझं काम करायचंय का नाही का नुसत्या हुला देऊन मला माझे पैसे खायचे तुला? डेपुटी तुम्ही ना लय तळतळ कर राव. तुम्ही ना आधी निवांत त्या का 2 पायावर बसले ना तर प्रॉब्लेम व्हायचा परत बसायचा. बरं ते जाऊ दे. तू कामाला चाललेला का मागा आला मला तेवढं सांग आता. कामाला म्हणजे डेपुटी हा बघ जीवनात आहे ना माणसाने अजिबात तळतळ केली नाही पाहिजे. देह नश्वर आहे हा. ए तू मध्ये बोलतो का? मी सांगतोय ना तू एवढा ज्ञानी माणूस झाला का? ज्याला असताना ज्ञानी झाला का? नाही तुला हे भाऊ तू ग बसतेच मला ज्ञान ऐकू दे. आणि काय तळतळण केले काय होतं? मी सांगा डेपुटी तळतळ केली किती पैसे कमिले तुम्ही? कोटीने कमिले 10 लाखांनी कमिले 10,000 कमिले. संघ घेऊन जाणार आहे का माणूस? सांग श्याम जाणार आहे का? अरे बाबा कोण नाही जात संघ घेऊन. पण जोपर्यंत जेवण दिलंय जन्म दिलाय तोपर्यंत करावं लागत नाही या गोष्टी. आपल्या आजापाजाने केलं आपण आपल्या लेकरा करता करायचं सोडून जायचं हे मला बी कळत आहे. अहो कळतंय मग कशाला टेन्शन घेता राव. निवांत झोपा ना घरात मस्तपैकी गादीवर. टेन्शन घ्यायचं नाही. पैसा ऑटोमॅटिक येतो आपल्या घरी. टेन्शन घेत नाही मी तुमच्यासारखी येऊन मला टेन्शन देते. तू माझ्याकडून पैसे घेऊन जातो मी दुसऱ्याकडे बघितला नसता का? अहो, मस्त मग त्या बघितलं टायमाला का मग तोंड वाचून करून पडतो की मी करतो म्हणून. हो डेपटी लय तळ करू नका भाऊ. आपला देह कसं आहे नाशिवंत आहे. ह्यो जाणार आहे
त्याच्यामुळे बरं ना आता शामराव मी काय करतो तळतळ नाही का आता नीट सांगतो जालू भाऊ हो. तुम्ही माझे पैसे घेतलेत तुम्ही माझं काम कधी करणार आहेत तुमचं काम होईन कधी होईल तुम्ही सांगा अरे मला. कधी होईल 3 दिवसापासून मी म्हणतोय कधी काम होईल मा ते सांगू राहिले डेपुटी कशाला तळतळ करता कानातला पडदा फाटला माझा तरी तळतळ करते तुम्ही. अरे तू सांग राव याला पैसे घेऊन बसणार मला गडी भेटा ना आता तुम्हीच म्हणले मागाशी बोलू नकोय त्याला बोलू दे म्हणून ऐकायचंय मला. अरे मी काय अशी बोलू यांच्या यांच्या तोंडाकडे बैल तरी तळतळ येतो राव मला तळतळ करू नका. BP वाढेल. बीपी वाढला ना माणूस अचानक कचकला गेला. हा. करदुडा सोबत सुद्धा देत नाहीत माणसं. आपले कपडे घातले ना ते सुद्धा काढून घेतात कुठं फेकीत नदीला फेकीत का नाही. अरे घरात ज्ञान ठेवते? ज्ञान बाबा याला कोण सांगितलं रे ज्ञान आहे अचानक बदल कोण झाला याच्यात कसं काय अचानक बदल झाला गावातले महापुरुष तत्वज्ञानी कोण भेटला भेटलाय तुला? त्याला. आपल्या गावामध्ये अभ्यासी व्यक्तिमत्व आहे तो आपल्याला 2 गोष्टी ज्ञानाच्या देऊन कोण अभ्यास व्यक्तिमत्व त्याने आपल्या सांगितलं गावात? का त्यांनी बाबा काम बी केलं पाहिजे ते बी आपला धर्म आहे. कोण अभ्यास व्यक्ती मिळतो म्हटला कोण आहे गावात अभ्यास पण व्यक्ती? गावाला किंमत नाही अजिबात त्या माणसाची गावाला हायला झाल्याची ओळखतोय झाल्याच तो करतो गावाला अजिबात त्या माणसाची किंमत नाही कवडीची सुद्धा. ज्या माणसाकडे नाही ना त्या माणसाकडेच लोक पळत असतात. कोण भेटला होता रे याला तुझ्या बायकोनेच ज्ञान दिलं काय तुला कोण भेटलं म्हणजे महापुरुष आपल्याकडे अरेस्ट होणार आता आपण अरेस्ट. कोण आहे महापुरुष कोण आहे तो अरेस्ट होणार म्हणजे हे अरेस्ट होणार म्हणजे काय जेलमध्ये जेलमध्ये जातो काय कोण मग नाही फारेस्ट होणार फारेस्ट होणार आपण इंग्लिश आता, ना फारेस्ट. त्याचं इंग्लिश आपल्या डोक्यावर तर जाईन पण आपले डोकं खरडून जाईन केस काय? भाऊ कोण महापुरुष भेटला होता तुला कोण म्हणजे एवढा मोठा धडधाकट व्यक्तिमत्व ढवळे कपडे बागळेवानी घालणारा कोण असणार आहे आपल्या गावात श्याम्या तू सांग कोण असणार आहे रे. तेवढे कपडे तर मीच घालतो पण मी कोण कोण दिलं बघ ज्ञान तू ए तुला कधी यायचं लाल गाजऱ्या अरे सांग ना कोण आहे कमर इतका ताण येतो कोणच भेटला तुला हाय का आले की ते तळतळी तुम्ही 4 गोळ्या खा आणि मस्त पैकी झोपा. बरं कोण भेटला होता तुला कोण म्हणजे सदा भाऊ आपला आणि कोण म्हणजे सदा भाऊ भेटला होता ना बाप रे मी म्हणलं कोणचा महापुरुष भेटला आणि एवढं ज्ञान द्यायला लागला की ज्ञान अहो काय अभ्यास आहे त्या माणसाचा. अहो त्यांनी एकावर एक ठोकळे वाचून आपल्या टेबलावर ठेवले त्यांचं ज्ञान जर सांगायला लागले भाषण करायला लागले बाबा 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 अहो भाषण असे अमृतवाणी ठोकतेत असं वाटत रात्रंदिवस सदा भाऊचं नुसतं भाषण ऐक. अमृत पिऊन गेलता काय ऐकायला कोण तू झालंय होय झालंय अरे तू कमी येडा झाला काय ऐकतो सदा भाऊ मला बाकी नाही सदा भाऊ सांग. 2 शब्द ते येत ना बोलायला तसे बोलत येत नाही मी आत्मसात करता आला पाहिजे माणसाला इलेक्शनच्या टायमाला तर घरी घर जाऊ जाऊ प्रवचन देते ते कोण मी आत्मा शांतच करतो आत्मा आपला गुटना, कसा? गुटना, जा नका. कोण होईन मी टेन्शन नाही घेणार मी आपला तुमचं काम घेतलं ना म्हणून सदा भाऊनी काहीतरी पिन मारलेली दिसते मला तर कोणी? वाटत. बरं एक काम कर बरं चल बरं महापुरुषाकडे मला बी 2 शब्द ऐकायला भेटतील भाऊ काय म्हणतो महापुरुष महापुरुषाकडे हा, यायची तुम्हाला हा, चल. 4 गोष्टी चल, आम्हाला ज्ञानाच्या. आमची ओळख करून दे. 100% चल. त्या माणसाकडून हा, घ्या, चल. फायदेशीर आहे. चल ये. तुम्ही नेतात ना मला म्हणून हा, येतोय चल, नाही चल. तर आपण आराम करणार नको नको आराम नाही महापुरुषाला भेटायला जायचं, आराम नका करू हे राहू दे इथंच. हे नको घेऊ तिथं आराम करा काढून ठेवू दे भाऊ काढून ठेवू दे नाही तर परत मागे यायचं काढ हे लाल गाजऱ्या ना नुसतं माणसाला चल फुगून देतो चल महापुरुषाकडे ये चल चल बघा डेपुटी महान व्यक्तिमत्व हा, आराम अभ्यास करते. व्यक्तिमत्व झोपलं ओ डेपुटी आमच्या गुरुला अजिबात त्रास द्यायचा नाही मस्त झोपलेत ना गार घोरतेत ना कशाला इथे बस गुरुच्या चरणापाशी बस आणि गुरुला उठव कोणाला? उठा 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 दर्शिक आहे का दिला ना त्रास आमच्या हा? आदर्श मत. होय हे लोकांचे गावातले लोकांना काम करायचे धंदे बंद करायचे आणि आपण स्वतः झोपायचं तुम्हाला हा? सांगतो कोणी ते- काम बंद केलं कोणा काय याच्या डोक्यात घातलं एवढं देह नश्वर नश्वर म्हणायला लागला मला अरेस्ट व्हायचे बघा, ऐका, हा? ते- काय अरेस्ट व्हायचंय? काय नेमकं कसलं अरे कुठं अरेस्ट व्हायचे अटक कुठं अटक करीत पुढं माझी तुम्ही म्हणले नाही का मग अरेस्ट होय म्हणून अरेस्ट मग मी कधी म्हणले याला अरेस्ट मी काय म्हणतो सदा भाऊ तुम्ही कमून असं करताय बरं चालला कामाला चाललेला माणूस माहिती तिथं त्या लयच ज्ञान पाजलं त्याला आणि तो डायरेक्ट झोपायला गेला घरी बरं देह नश्वर आहे का नाही काय मी काय चुकी सांगितलं त्याला अरे पण देह नश्वर आहे पण नेमकं काम करून बंद केलंय देह नश्वर येतं झिजून काम करून त्याला हे करावं ना नश्वर द्यायला अहो, त्याची काही कमी झीज झाली का शरीराची राहिले कुठं मास्कान बरगाड्या सगळा फासुळ्यावर दिसते त्याच्या काम नाही केलं ना तर त्याचा सांगाडा होईन खायला नाही भेटायचं त्याला पर्यानी हा, मग काय टेन्शन घ्यायचं तीजभर पोटाला किती लागत हा हा पण मी काय म्हणतोय तुम्ही राजकारणात तर आमची माणसं फोडिताच पण आता घरगुती कामाची बी माणसं फोडायला लागली का नेमकं काय गड्डा आहे तुम्हाला आमचा अहो आमचा गड्डा कसला काय हा जानू हा मी तुला म्हणलो होतो की नाही माझं काम होतं तू म्हणला होता की नाही येईन
मग म्हणलं ना दोघांना शब्द दिला आपण करणार आहेत आपण मस्त. शब्द कोण आधी दिला खरं खरं सांग. हो दोघांना दिलेला आहे का तुम्ही काय तळतळ करायची नाही बरं का. मी तळतळ कर मी आराम केलाय. मग माझ्या इतका सुखी माणूस कोणीच नाही झालो. या गावात सुद्धा ही चुकी थिअरी नाही. वय आधी तुम्ही सांगितलं होतं म्हणून माणूस हे केला का तुम्ही नाही डोक्यात घालून ऍडव्हान्स द्या आणि माणसं फोडाफोडी करा. निवडणुकांमध्ये करायचे पण लोकांच्या प्रपंचात बी कामाला येतात माणसं ते बी फोडायचे. पण ह्या माणसाला फोडायची गरज आहे का? ते स्वतः आलता त्यांच्याकडे काम मागायला, पैसे मागितले. नाही मी तर त्याच्या घरीच गेलो होतो. अरे मला शब्द दिला होता त्याने. पण पैसे दिले नाही तुम्ही त्याला म्हणून तू इकडे आला. कुठं मग मी कुठं म्हणलं डेपुटीची जाऊ नको. ए बधीर वानाच्या तुम्हाला सांगितलं का काय? की सदा भाऊने आधी मी कामाला जाणार आहे मी पैसे मध्ये म्हणलं मी दिले लगेच माझ्याकडे तयार झाला तू. हो मी बधीर आहे का काय आपल्या आत्म्याला शांती भरली पाहिजे. मी अरेस्ट होणार आहे टेन्शन नाही घ्यायचं काय मग. डोक्यावर ना अरेस्ट आदळायला पाहिजे काय डोक्यात घालून दिले तो कामाचा बंद होईल नाही साधा भाऊ पैसे घेऊन बसला त्याला ना यार, आपण. तू तसा अरेस्ट होत नसतो. मग डेपुटी नाहीतर शामराव बरोबर तुला मोठं भांडण करावं लागेल. एखादा दगड पायावर गुडघ्यावर नर घेऊ टाकावं लागेल आणि मग तो अरेस्ट होत असतो फुकट. कोणाच्या बघा आता त्याला मारायचा सल्ला देऊ राहिले आपल्या अहो, दोघाला. ते अरेस्ट म्हणतोय माझं तर डोकं काम देता येईना बा. अरेस्ट आहे डिजिटल अरेस्ट आहे ना ते वेगळं असतं. काय? ते मोबाईलवर काहीतरी असं तू नाही व्हायचं डिजिटल अरेस्ट. काहून? तू त्याला अरेस्ट करशील तू आहे ना डायरेक्ट पोलीस गाडीत त्याचे अरेस्ट होऊ शकतो. डिजिटल मध्ये त्यांच्या हाताला नसतो लागत तू. अरे जाल्या त्याला म्हणतात ना ते नश्वर आहे आणि काय पैसे कमी तर त्यांना म्हणा एक करतोय नावावर करून दे बरं मन बरं त्यांना देते ना. हा? दे मग एक करून नावावर माणसं आहे साधा करून भाऊ. होय साधा भाऊ. बिगर कामाचं द्या ना त्याला एक नावावर करून. देह नश्वर ही गोष्ट मला उमागली पुढल्या पिढीला उमागली नाही. त्याडे पडत मी दिला असते पण आता काय आता आमचे पुढले पोरं सोरं पुतणे काय म्हणतात आम्हाला लागत ती जमीन. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला का तुला 1 एकर देईन. आता ते कष्ट करतात खातेत त्याच्यामुळं त्यांच्या बी कामात अडथळा नाही आला पाहिजे. चाल्या हे बघ कोणी कोणाचं नसतं हे दे नश्वर ते सांगायला आहे बरं का. काय म्हणते ते जे लोक आहेत ना की बा पैसा हे सगळं मोह माया आहे जाल आहे पैसा काय सगळं घेऊन जात नाही हे सांगणारे आहेत ना 30-30 35-35 हजार रुपये घेतात बरं का. मग सांगत मग सांगत आहेत त्याच्यामुळे ना ते आपल्याला लोक तडकीतले असते ते आहेत ना. हे बघा एखाद्याला पैसा कमावणं हा आयुष्याचा उद्देश आहे आणि मग त्यांना सुकून की जिंदगी पाहिजे असते. मी दायता सुकून घेतोय टाळायचा का बरं त्याला? का? जेवढं लागत आहे ना तेवढंच आपलं काम यांच्या वनी त्यांचं तू ज्ञान जर ऐकलं ना तर खायला मोताज होशील माही पैसे दिले तर कामाला चल आणि मग त्यांच्या कामाला जा हो, बरं का. आराम करणार आहे मी आज. त्याला सांगा राव तुम्ही किती घेतले किती म्हणजे 600 रुपये दिले तर हाय माणूस तर करून 600 रुपये संग घेऊन जाईन का सांगा. 600 त्याचं आयुष्य काढायला जाणार आहे मग हे आपलं आयुष्य- कडाला जाणार नाही पण निदान 2 दिवस तर निघत आहेत ना. 2 दिवस? आणि तुम्ही आहे ना हे माणसं फोडायचं बंद करा बरं का. लाडकी बहीण तांदूळ गहू सगळे काम भेटते करायची आपल्याला. काय गरज आहे का? हे बघ पट्ट्या तू जर आज कामाला गेला नाही ना तर आयुष्यात माझ्या दारात परत यायचं नाही मला काम मागायचं नाही तो हो, बरं का. लय तर करू नका. 20 गाव 30 गाव काम करणाऱ्याला 40 गाव हा, लय येतंय. असं दादा ना? भाऊ, तू- लाईन लागली माणसं भेटणार कामाला नका परत दारात जाऊ नको डेपुटीच्या. पट्ट्या तू आता फक्त माझ्याकडे पैसे मागा दे चल श्यामा चल जाऊ दे म्हणून. डेपुटी, आ. अरे झालं येडा झाला का तू का मग तू म्हणजे आलेल्या लक्ष्मीला लात मारायला लागला तू या सदा भोजन डेपुटी. काय काय आता आले की नाही आल्याने आवाज मारले का आले टेन्शन घेऊ नका मी दोघांचं काम करतो पण आजच्या दिवस आहे ना मला आराम करू दे. अरे बधीर आज कशाला आराम करतो झाला ना आराम चल ना माझ्या कामाला अरे यांचं आज करून करून टाक मध्ये साधा भाऊचं काम करून टाक. हो जातो बरं मग सांगा मी, तुम्ही, जाऊ द्या सांग- मग सांग- द्या. सांगा सांगा ए, त्याला. बरं तू आज कर त्यांचं उद्या माझ्याकडे ये. आपण आरामात काम करू. आणि परवा दिवशी बसू दे ना. आपल्याकडे लय तड नसते अशी लय वसवस नसतं. तू रानात गेला हे सीताफळातलं गबाळ काढ 10 लाईनी काढल्या का 12 मी मोजीत नसतो. हो नका सांगू मी डेपुटीचं काम करतो भाऊ आजच्याला हा चाल चाल आणि ना इमानदारीत काम बरं केलं का पाहिजे. लोकांचे कान टोचायचे बंद करा जरशी लोकांचे चाल मांस भाऊ फोडायचे बंद करा. हा, आम्ही नाही फोडी तुम्हाला वाटतं तसं आमच्याकडं- माणसाला जीव लावा लागतो कामाला यायला हा. बरं का देह नश्वर आहे ना ह्यो देह घरी घेऊन झोपा इथं पटाकण्यात येऊन लोकांना नका कामाला लावू चला पप्पी घ्या त्याची पप्पी. हा सदा भाऊ हा? पण मला एक सांगा हा. ना ती अरिस्ट काय म्हणत होता जीव
आईला त्याला म्हणलो होतो मी ते कार्डियक अरेस्ट तरी लक्षात ठेवलं काय ना कार्डियक अरेस्ट हार्ट अटॅक. अरे नुसता सिंपल कमी ह्यो आहे ना डायरेक्टच ब्लॉक बंद म्हणजे ब्रेक डायरेक्ट ॲक्सिडेंट. हा मला वाटलं ते डिजिटल अरेस्ट म्हणतो काय मोबाईलवर बघून. मला का ना तुम्ही त्याचं ते चाललं होतं हा. अरेस्ट व्हायचं ना अरेस्ट व्हायचं. मी म्हटलं काय भानगडे बस त्याला डिजिटल बी नाही अरेस्ट व्हायची आणि ती कार्डियक बी नाही. तू जप तू ढेरी ना हातभर पुढं आली. थोडं कोलेस्ट्रॉल वाढायची मग. कोलेस्ट्रॉल नाही तो याकड वांगानं झाला असेल तो त्या हृदयाच्या वाहिन्यामध्ये ती पंपिंग करू नये नाही आणि काही नाही. तू आहारावर कंट्रोल ठेव. दुकानात गिरायकापेक्षा तू ज्यादा चारताना दिसत असतो. तू तोंड काय माणूस आलं का गिळून घेतो बिगर चावल्यात तस करू नको. तुझं आहे ना तर नसांचा कार्यक्रम होईल आणि कच्चं चावून खाल्ल्यामुळं आतड्यांचा बी कार्यक्रम. तुला मूळव्याध शुगर BP सगळ्या गोष्टी एक बरोबर होतात. जरा जप हे बघ स्टील बॉल्डी डेपोटीचे तुमचं आहे ना 7वा महिना चालल्यावर दिसतंय. जा व्यायाम करीत जा. झाल्या खरंच मजा होती आपल्या काय टायमाला. मजा. हा अरे श्याम्या लहानपण गेलं ना माणूस. खरंच ना. काय आठवतोय राव आता पहिले. काय खेळायचो आपण इकडं तिकडं. आणि आताचे पोरं सगळे मोबाईल मध्ये गुंतले रे. हे काय खरं नाही त्यांचं. गेम कुठं जा नुसतं नुसतं मोबाईल. 5वीचं म्हणू नको 10वीचं म्हणू नको कॉलेजचं म्हणू नको. आणि आपल्यासारखे सुद्धा मोठ्या लोक नुसते मोबाईल मध्ये भेटले का मित्र गप्पा नाही आणीत. दोघं तिकडे मोबाईल हे मोबाईल मध्ये बघत आहे. काय करते खेळत येत काय रील पाय इकडे इंस्टान दुसरं काय. पण मजा केली आपण. हा नाद बंडे. नादच नाही करायचा श्याम्या. आपल्या वर्गात किती पोरी होत्या येड्या. मज्जा अशी मज्जा तर कोणीच केली नसं बुवा. शाळेला मी तर कोणाची खोड काढायचो पण मला कधी कोणी नाव ठेवीत नव्हतं. उलट म्हणायच्या हा शामराव गाडी काय खोड मला काही नाही. पण तो खोड गाडी का तुला शेच द्यायच्या होत्या. मला डायरेक्ट म्हणायच्या काळा रेडा म्हणून. पाहिलं कोणत्या पोरीला चिड श्याम्या कोणत्या बी छेडलं का ते मला नाव ठेवायचं राव. काय होतो काय नाही मला कळतच नव्हतं राव. काय कळत नव्हतं तू त्यांची खोडच त्याची काढायचा. काय खोड काढायचो नाकातला मी खोड काढत त्यांच्या अंगाला लावायचा गाडीने. मग सवय गेली नाही अजून. ते गाता होता तेव्हा यायचं माझ्या नाकाला. आणि तुला काय शेंबूड येत नव्हता का टबून आपलं नाक असं एकदम पन्हाळीवर मोकळं. शेंबूड आला ना तुला तरी म्हणायच्या पोरी शामराव तेवढं शेंबूड पुसा. असं मला का? डायरेक्ट म्हणायच्या ए काय तोंडाच्या आल्या ती इकडं कुठं आला तो नाक घेऊन. शामराव तर बाबाच वेगळा होता. दिसायला गोरा गोमटा एकदम तवा स्वतः जवानीत काय तेज होतं येड्या माझ्या चेहऱ्यावर. विषयच नव्हता काही. काय पुरी छाडायचो तू शाड्याचा मारत खायचा भाऊ. तुला त्या सुनीतीने कशी चपला फेकून आणल्यावर तुला मला चांगला आठवत. मला आवडत होती ती म्हणून चपला नाही आणलं तुला. तिला मी आवडत नव्हतो राव. एवढं भारी एवढं दिसायचो मी श्याम्या पहिला. आता कसं तू लहानपणी लई याडा होता बाबा. असं नाकाला कायम चिमूड आलेलं. मग श्यामी म्हणून तिने तुला तसं हे केलं तो. बाकी काय नाही. श्याम्या एकटी दांडू खेळायला लागलो काय एकटी भिंगायचं मी. तू एक नंबर खेळायच्या बाबतीत तू एक नंबर. अरे ती पण आणायचं खाट 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 लईच गेली. मग कसा तुला ढोपरायला लावायचं मी. मजाच वेगळी होती आहे की नाही. पण श्याम्या आता जर कुणाला आपण तुझी मजा घेतली तर रे. येडाय काय तू. आता कोण हे करीन सहन तरी करीन का कोणी. कोण या झाल्याचा नाद न करू. झाल्याने जरा मस्करी केली ना आता सगळे सहन करते. पहिले दिवस नाही झाल्यावर आता असे का राहिलं मग बघायलाच पाहिजे मग मजा. झाल्या एकदा पिसळला ना चल पहिल्यासारखंच करू. पहिले दिवस आठव तसंच करू. मजा करू. चल चल खोड्या काढू खोड्या चांगले खोड्या काढू. झाले कोणाची खोड करावं रे आता. इथे सुगंधा बसलेली सुगंधाची कर. काहीच म्हणजे ना लागला नाही वाटत. नाही परत माझ्याकडे पडते म्हणती.
शिट्टी तुम्हाला काही लाजा वाटतं का हो काही दोघांना? कायच्या काय शिट्ट्या वाजवता, काय दगड मारता? शिट्ट्या म्हणजे वाजिरी. कशी रे हो, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. माझं लग्न झालेलं आहे. मग आमचं बी झालेलं आहे ना, झालं तरी झालेलं आहे. मग अहो मग तुम्हाला काही संसार पाणी आहे का नाही? कळतं काय करता तुम्ही? संसार आहे ना. आता त्याच काय एवढं, अरे काही नाही, गंमत जम्मत आठवली शाळेतली, कशा पोरींच्या खोऱ्या करायचं वगैरे. म्हटलं चला मग आपण बघू गावात कोणी आपल्याला भेटते. मम्मी काय पोरगी बिरगी एवढी एवढी? मग आता आम्ही कुठे पोर राहिलो, पण ते दिवस आठवले. म्हणलं चला मजा करू आपण, चुकून त्याची थोडी खोळ काढू, बाकी काही नाही. तुमचे गुडघे आहे ना, की तुमच्या तिथे तुमचं डोकं आहे ना, मेंदू डोक्याचा तो गुडघ्यात गेलेला आहे. तुम्हाला कळत नाही आता कधी काय करावं. अहो आपलं वय काय झालं, आपण करतो काय झालं पाहिजे. तुम्हाला अक्कल नाही आणि यांना तर कशीच नाही. मला हाकल आम्हाला आज वाटलं होतं चाष्टा मस्करी करा. तुमच्या बायकांसोबत करायची ना तुम्ही. आता बायकासोबत कोणी मस्करी करत असतं येडी मैत्रिणी सोबतच करतो ना. तू आमची मैत्रिणी सारखी म्हणून आम्ही आलो करायला, आहे की नाही चेष्टा. लाज नाही वाटत काही नाही. कुशल माझ्यासोबत मस्करी करता. मी काय एवढी एवढी पोरगी आहे का? रडायला काय झालं त्याच्यामध्ये मग आता? श्यामी रडायला लागली ती. नवरा बिरल नाव सांगून का आता आपलं? कोण चले सांगितलं हा सांग. जायचं तुम्ही दोघं जण. आपण जनावरला घाबरतो काय, तो आपल्या पुढं होता घोड्या करायला शाळेमध्ये झालं असतं. घाबरतो काय काय. कुशल माझे नाव घेता येणार, लाज पण नाही वाटत. ओ वहिनी केव्हा रडताय? अरे काय सांगू तुला, आपल्या गावामध्ये अशीच बिनाकलीचे माणसं राहतात ना, त्यांना कळत पण नाही का विवाहित बाईला छेडाव का म्हणून. कुशल माझ्या खोड्या करत होते. कोणी छेडलं तुम्हाला? कोणतं आलं? श्यामराव आणि जालू भाऊजी दोघं जण मला शिट्ट्या वाजवत होते, दगड मारत होते, माझी खोड काढत होते केव्हाची. आता तू सांग, मी त्यांच्या बरोबरीची का? मी बिन लग्नाची का बरं? आता मी माझ्या नवऱ्याला सांगून देणार आहे. ते असेचे टावाळतोर. आता दाव येतातलं त्यांना राव, असं नव्हतं करायला पाहिजे. पण त्यांनी दुसरं कोणाला काय करायचं? त्यांच्या घरी बायका आहे ना बरं. तेच ना राव, त्यांच्या बायकांना त्याला रेनला तसं राजीन. हा जाऊ द्या, ज्यांना तर रडू काळजी द्या. कुठे गेलता इतके वेळ? आता काय नाही, घरीच येत होतो आणि ते दारात सुद्धा वहिनी रडत होते. कमून? थांबलो होतो. ते एवढं झालं नाही, श्यामराव त्यांची थोडं काढली. झालं श्याम्या त्याला ऐकीचे खोड काढली म्हणजे काय केलं नेमकं? ते म्हणे दजडा आणले, शिट्ट्या मारित होते म्हणे. सोबत जायला हा ते नेले लाड करून ठेवला त्यांचा, त्यांना हाकलून द्यायचे तर काय रडत होत्या काय? रडत होत्या लय. आणि काय म्हणलं अजून? ते म्हणे आता माय नवऱ्याला तर तळलं तर काय होईल म्हणे. काय होईन मग सांग, त्यांनी झापायचे त्यांना जरा चांगले. झापलं असं ना आता ताई, पण रडत होते. एकट्या आईबाईची छेडताना पण बरोबर नाही नाव डेपुटी. हाय बरोबर नाही ना, मग तुम्ही गावात नको हिंडत जाऊ. एखाद्या बारलाय ना तुम्ही अशी कोणाच्या पोरींची छेड काढली माझ्याकडे कळू दे फक्त. बघितलं ना, मोठ्या माणसाने छेड काढलं होतं, मोठ्याला बाहेर रडायला लागलाय. तू तर पोरींची छेडबीड काढ, मग तुला सांगतो अख्ख्या गावात हुदडत असतो. बघितलं ना, लक्ष आलं ना? छेडबीड काढीत नको जात जाऊ. नाही जा यावरून पळ. हा आईला श्यामेला जायला काही कळत नाही भाऊ. सुगंध लई तापली रे. तापा का पण मजा तर आली की नाही श्याम्या. रडत होती पण ती येड्या. रडती काय करणार रडीच. काय टोळ भैरव बसले का गावातले? टोळ भैरव. टोळ भैर कोण? टोळ भैरवच बनावं लागेल तुम्हाला. बायांना शिट्ट्या मारणे, त्यांची छेडछाड काढणे. कोणी? असं अरे त्या सुगंधताई रडत होत्या, आता ठीक आहे मला सांगितलं. कशाला असे उद्योग करता रे? आम्ही मस्करी केली आपली या आईला मस्करी केली. अरे त्या बाई माणसाचं लग्न झालेली बाई आहे, तिचा नवरा तिकडं मुंबईला आहे. हा तुमच्याकडे आली काय ती? ती नाही आली, ते मला यांनी सांगितलं ठिकाणी रडत होत्या म्हणून. ती नवऱ्याला तक्रार करणार आहे बरं का, जरा सुधरा तुम्ही. काय तक्रार करणार आहे? आम्ही काय तिला काय केलं का काय? फक्त शिट्ट्या मारल्यात. अरे पण तू दुसऱ्याच्या बाया माणसाला चिट्ट्या मारायला लागल्यावर रडणारच ना. आता ते चाष्टा. चेष्टा आपली, आम्ही नेहमी उठत बसतो. चला बा, आम्हाला काय झालं मागायची थोडी आठवण झाली आपल्या शाळेतली थोडीशी, तर हे म्हणला चला आपण कोणतरी खोड काढू, मस्करी करू. चालता दिसली ती दारात बसलेली होती, म्हणून आपला खडा मारला, यांनी शिट्टी मारली. एवढं काय नाही बाई. अरे शाळेत असताना ना तुमचे केस काळे होते, आता पांढरे झाले. मिशा मोठ्याल्या झाल्या, तो हातभर दाढी आली. जरा सुधरा, गावातल्या महिलांना जरा आदर करा. शाळेत होतो मिशन नव्हती. अरे काय चेष्टा करतो काय मी तुला हे बोलतोय? असं जरा तुम्ही खुशाल.
एवढं काय टेन्शन घ्या डेपुटी. अरे टेन्शन नाही याड्या महिलांना नको हे करू. नाही काय नाही म्हणते नाही. उद्या मला म्हणते डेपुटी तुमचे मित्र काय करतात बघा. कोण कोण म्हणणार आहे मित्र काय करते? टेन्शन घेऊ नका, आलं तर आम्ही आमचं निस्तरू होय. आपल्या निस्तारू ना? ताकद निस्तारायची. निस्तारा तुम्हाला सांगून बी उपयोग नाही नालायक हो. तुम्हाला सांगितलं ना तुम्ही दोघं एवढे हसायला लागले आणि मी सांगताय तुम्ही. नालायकपणा काय त्याच्यात डेपुटी. आम्ही चांगले हसतो तो दिसाना तो त्या बाईने जर नवऱ्याला तक्रार केली तर जाता 12च्या भावात. कोण हा बघू काय बहाराच्या भावात खायला काय? माणसं जगूनच येत नाही आनंदाने खायला किती मजा आली. लय मजा आली. झोपाळू हे बावडे का रे झोप मोडली. काय झोप मोडली? मग कळतं का तुला काही आराम चालला होता माणसाचा, येऊन दे की झोप मोडली. आता आरामात सारा लहान तुम्हाला. म्हणजे काय? त्या बायाच्या नवऱ्याने दिली तुमच्यावर केस, पुरी ते सुधांच्याच नवऱ्यांनी. कोण म्हणले? दोन म्हणलं गावात पोलीस जाडे आली, विचारित होती श्याम सुंदर आणि जालिंदर रुडे. काय हा या बा आला ना आवाज. सायरन वाजायला लागला झाल्या लागले. सांगू नका आम्ही कुठं चाललो. गाडी माग लागली येड्या पळ लवकर. आता अवघड झालं, आता सोडून द्या पोलीस आपल्याला. हो डेपुटी, हो डेपुटी, डेपुटी. हो डेपुटी, काय रे डेपुटी आणि लवकर बाहेर. काय आलं वाचवा ना मला. काय आलं. अहो ती पोलिसांची गाडी आमच्या मागं पळू राहिली नुसती कवाच आम्ही इकडून तिकडे पळतोय. तुम्हाला नाही का म्हणलो होतो मगाशी काय आम्ही आमचं निस्तरू, पण ते आम्हाला वाटलं खोटे काय नाही. हा ते सुगंधताईचे छेडछाड ना. हा ना. गाडी मागच पळायला लागली डेपुटी. जिकडे जाईल तिकडे चॉकली जायला लागली गाडी. हो ना, एक काम करा ना, तुमची ओळख असाल ना का नाही पोलीस स्टेशनला पोलिसाला फोन करून सांगा ना तेवढं ते मेजरला की बाबा आमची काही असं आपलं सहज मस्करी करीत होते, असं काही छेडबीड नाही काढली कोणाची आम्ही काही असं. येडा झाला का काय तुम्ही काही सामाजिक उपक्रम राबविला का काही काम केले म्हणून सांगू. हा बाया माणसं छेड काढिता पोलीस यायचे नाही ते काय होते 100% त्यांनी नाही काढली, खोड काढली, छेड काढणं वेगळं हा. आणि ती मस्करी असं होतं. छेड आणि खोड याच्यामध्ये लय अंतर नाही, फक्त खो आणि छेचा अंतर आहे बरं का. तुमच्या खोडक्यावर द्यायला पाहिजे पोलिसांनी, दांडगी द्यायला पाहिजे. नालाय का हो. अरे ती बाई एकटी राहते, नवरा तिचा ती मुंबईला आहे. हा तिची छेड काढावा काय करावा येते का तारतम्य काढायला पाहिजे. मी म्हणलो होतो पण ह्योच म्हणला काय नाही होत, आपण आता या वैद बी खोड काढू म्हणून गेलो तिथं. आम्ही नाही आम्ही काय गेलो असतो, जुनी आठवणी शाळेतल्या आल्या जाग्या झाल्या आणि गेलो असं. अरे दादा ते वय वेगळं होतं जाम्या. तुम्ही फक्त वयाने वाढे, बुद्धीनं तसेच लहान राहिले, अजून बालपणातच आहेत. आता दिवस बदलले दादा सगळे. जाऊ द्या ना डेपुटी तुम्ही तेवढं पोलिसाला फोन करून सांगा, नाही तुमच्या घरात लपलं पुढे आम्हाला. घरात बिरात जायचं नाही. आरोपी करता काय मला नाला कांसळात टाकीन. दादा माझी पोलिसांसंग एवढी ओळख नाही, मी काय त्या सरपंचासारखा मान नाही डायरेक्ट कलेक्टरला फोन लावायला. बाय 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 पोलीसची गाडी आली. घरात जाऊ दे डेपुटी. डेपुटी घरात जाऊ दे डेपुटी. मिस्टर आरोपी होईन जा जा पटकन इकडे चालले. बाय 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 बाय. मागे लागले रे पोलीस, मला पालचा बी यायला झाल्या. अयो 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 श्याम्या पळे पोलीस. आपली ताकद नाही भोपाळायची आता. कमून ऊर फुटायची बारी आली भो. अरे धरून येते ना पोलीस मग. अरे बघू काय होईल ते. आपण काय हे नाही केलं. हा आपण फक्त नुसता खडा हाणलाय. सांगू पोलिसाला आपण भाऊ माफ करा आम्हाला, आम्ही आपली चेष्टा केली म्हणून. अरे ते बी खरंय राव. कुठं बघ गाडी यायला लागली. येऊ दे भाऊ गाडी. हा बघ सुगंध. म्हणजे गाडी तू होती का. हा तू होती का म्हणजे मीच केलंय. अहो तुम्हाला नशीब, आता फक्त पळवलं मी. अगं काय पळवलं म्हणजे तू. अगं अटकेची बारी झाली ना, ही गल्ली म्हणू नको ती गल्ली नको रस्ता म्हणू नको, ऊर फुटायची बारी झाली फार. एवढी चाष्टा असती काय. एवढी चेष्टा काय तुम्ही चेष्टा करता ते चालतं का. अहो तुम्हाला एवढी अक्कल आहे का बा ना अशी खोड काढाव का तुम्ही. काय घोड केली बरं आम्ही सांग काय बरं. खोड केली म्हणजे. एक खडा तर मारला नसतो आपला. अहो पण तुम्ही तुमच्या घरच्या बायकांना खडे मारायचं काय मारायचं ते मारा ना. बाहेरच्या बायकांची मजा करायची काय गरज आहे तुमची. अगं केली आपली मैत्रीण म्हणून मस्करी. आला माझ्या नवऱ्याचा फोन. अयो आला सांगू नको नको ना. सांगू. माझ्या नवऱ्याने सांगितलं तू तुझ्या पद्धतीने त्यांना धडा शिकव म्हणे कसा शिकवायचा. नाही आम्ही चुकलं. पुढे जर तुम्ही ना गावातल्या कोणत्या बाईची जर छेड काढली ना, थोडी जर त्यांची खोडी केली, आता फक्त मी तुम्हाला गल्लोगल्ली पळवलं, जेलमध्ये ना खडी फोडायला पाठवीन चांगली दोघांना. नाही चुकलं आमचं. आम्ही आपल्याला लहानपणीच्या आठवणी आल्या
म्हणून आपलं गेलो मस्करी करायला. जाल्या हा. माणसाने आहे ना वय आणि वेळ याप्रमाणे बदललं पाहिजे रे. आपण गेलो त्या वयात हे करायला नाही चुकलं. सुगंधा आम्ही परत तुझी अशी खोड नाही काढणार आणि तुझीच काय गावात कोणत्याच बाईची नाही कोणाचीच काढणार. नाही काढायची नाही लक्षात ठेवा जरा हा. परत जर असं काही केलं मग सांगत असते. नाही हा चांगली ठासून गेली राव बाई.